म्हणजे ग्राउंड वॉटर एवढं कंटॅमिनेट होत चाललंय. त्यामुळे आजकालच्या ऑपरेटरला प्रोसेस शिवाय ऑटोमेशन शिकणं हे फार गरज होणार आहे. अरे वो सिक्युरिटी गार्ड ऑन ऑफ कर लेगा. नमस्कार. जलसंवाद या पॉडकास्ट मालिकेतील दुसऱ्या भागात मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम आमच्या पॉडकास्टमधील पहिल्या भागाला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. पहिला भाग जेव्हा प्रसारित करण्यात आला तेव्हा आम्हाला श्रोत्यांचे अनेक फोन, मेसेजेस आणि खूप सकारात्मक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. त्यामध्ये सर्वांनी पाणी व्यवस्थापन या क्षेत्रात पॉडकास्ट मालिका सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि तसेच अभिनंदनही केले. त्याचप्रमाणे पॉडकास्टमध्ये दिली जाणारी माहिती याचा आम्ही आमच्या दैनंदिन व्यवहारात नक्कीच उपयोग करू, वापर करू असे त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितले. आपण दिलेल्या या प्रतिसादामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे आणि एक नवीन प्रेरणाही आम्हाला मिळालेली आहे. अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक पॉडकास्टमधून पाणी व्यवस्थापन या क्षेत्रामधील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. आज आपल्यासोबत वॉटर अँड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट क्षेत्रातील अत्यंत अनुभवी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व उपस्थित आहेत. तर मी आदरणीय श्री तेजनशू राणे सरांचे आपल्या या पॉडकास्ट मालिकेमध्ये स्वागत करतो. नमस्ते सर. नमस्कार. श्री तेजनशू राणे सर हे 32 वर्षाहून अधिक विविध व्यावसायिक अनुभव असलेले यशस्वी अभियंता आणि उद्योजक आहेत. त्यांनी 1991 मध्ये पुणे विद्यापीठाशी संलग्न भारतीय विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातून केमिकल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि इंटरनॅशनल बिझनेस या विषयांमध्ये डिप्लोमा पूर्ण करून आपल्या व्यवस्थापन कौशल्यात अधिक भर घातली. त्यांचा व्यावसायिक अनुभव स्पेशालिटी केमिकल्स, एअर पोल्युशन कंट्रोल, फ्रूट प्रोसेसिंग, वॉटर अँड वेस्ट वॉटर तसेच विविध व्यावसायिक उपक्रम असे अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे. सन 2005 पासून श्री राणे सर हे सर्वे इंडिया या संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था औद्योगिक तसेच सामुदायिक स्तरावरील पाणी व सांडपाणी प्रक्रिया उपाययोजना प्रदान करते. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था जलसंवर्धन, वॉटर रिसायकलिंग आणि सस्टेनेबल वेस्ट वॉटर मॅनेजमेंट या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. तांत्रिक ज्ञान आणि प्रभावी व्यावसायिक दृष्टिकोन यांचा उत्कृष्ट समन्वय साधत ते प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी, ग्राहक व्यवस्थापन तसेच नियामक निकषांचे पालन यामध्ये उत्कृष्टता राखून दीर्घकालीन शाश्वत उपाय विकसित करतात. श्री तेजनशू राणे सर हे ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल इंडियाचे मान्यताप्राप्त आणि प्रमाणित राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. प्रभावी संवादशैली, श्रोत्यांशी सहज नाते निर्माण करण्याची क्षमता आणि उत्साही सहभागात्मक तसेच आनंददायी प्रशिक्षण सत्रे घेण्यासाठी ते विशेष ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त JCI प्रशिक्षण पद्धती आणि भारतासह परदेशातील अनेक वर्षांच्या औद्योगिक अनुभवाच्या आधारे त्यांनी स्वतःची एक वैशिष्ट्यपूर्ण प्रशिक्षण शैली विकसित केलेली आहे. श्री तेजनशू राणे सर हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक आहेत. त्यांनी 132 सह उद्योजकांसह सामूहिकरित्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद प्रस्थापित केली असून हा त्यांच्या उल्लेखनीय यशाचा आणि नेतृत्व गुणांचा गौरव आहे. तर मी आदरणीय श्री तेजनशू राणे सर यांचे या पॉडकास्ट मालिकेमध्ये हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सर. नमस्कार. नमस्ते सर. येस सर. तर आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूयात. तर सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा राहील की केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर आपल्याला ऑइल अँड गॅस, फार्मास्युटिकल्स, पेट्रोकेमिकल्स, फूड, सिमेंट अशा अनेक क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होत्या. पण अशा परिस्थितीतही आपण वॉटर अँड वेस्ट वॉटर क्षेत्रच का निवडले? सर, खरं सांगायचं झालं तर वॉटर आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये मी आलो हे थोडा योगायोग म्हणता येईल किंवा ॲक्सिडेंट म्हणता येईल. जसं केमिकल इंजिनिअरिंग मी झालो त्याच्यानंतर मिडल क्लास फॅमिली असल्यामुळे आणि वडील नेमके त्याच वर्षी जरा गेले, त्यामुळे मला पटकन नोकरी धरण्याचं खूप गरज होती. आणि त्या केसमध्ये ॲक्सिडेंटली मी एक कंपनी जॉईन केली जी ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये होती, की ज्याचा आणि इंजिनिअरिंगचा किंवा केमिकल इंजिनिअरिंगचा काहीही संबंध नव्हता. नोकरीमध्ये मला प्रत्येक दुकानामध्ये, ऑफिसेसमध्ये जायला लागायचं आणि त्यांना हे ॲडव्हर्टाइजमेंटचं प्रॉडक्ट एक्सप्लेन करायला लागायचं. आणि त्यावेळेस मी ठरवलं की काही करीन पण सेल्समध्ये काही जाणार नाही.
पण अच्छा. नेमकं 91 पासून ते आत्तापर्यंत मी फक्त सेल्सच करत आलोय. बर. तर हा योगायोग म्हणायला पाहिजे. तर या केसमध्ये एकदा मी एका आयन एक्सचेंजच्या डीलरकडे गेलो आणि तिथं नेमकी भरती चालू होती आणि त्यामुळे माझा योगायोगाने पहिला जॉब हा आयन एक्सचेंजमध्ये लागला. आणि त्यावेळेस कसं आहे, की केमिकल इंजिनिअरिंग असताना जेव्हा आम्ही जायचो MIDC भोसरीकडे, तेव्हा लेफ्ट हँड साईडला सगळी चांगल्या-चांगल्या कंपनी दिसायच्या. म्हणजे अल्फा लावल, ॲटलस काप्को, फोर्ब्स मार्शल, इकडे राईट हँड साईडला आयन एक्सचेंज, थोडं पुढं गेल्यावर थर्मॅक्स. दुसरं असं होतं, की पुणे तिथे काय उणे, म्हणून पुणे सोडायचं नव्हतं. त्याच्यामुळे असं ध्येय असं पेट्रोकेमिकल्स किंवा ऑफशोअर जाणं किंवा आउट ऑफ कंट्री जाणं, हे असं काही त्यावेळेस आलेलं नाही. तर त्याच्यामुळे माझा पहिला जॉब हा जो इंजिनिअरिंगमधला असेल, तो आयन एक्सचेंजसोबत चालू झाला. बर. पण त्याच्यानंतर मग अजून थोडी क्युरिओसिटी वाढली. मग स्पेशालिटी केमिकल्समध्ये काम केलं. त्याच्यानंतर मग थोडं योगायोगाने एअर पोल्युशन इक्विपमेंट्समध्ये गेलो. त्याच्यानंतर मग सेपरेशन टेक्नॉलॉजीमध्ये होतो. नंतर काही युरोपियन कंपनीजबरोबर काम करता फ्रूट प्रोसेसिंग हे थोडं निश मार्केटमध्ये गेलो आणि त्यावेळेस माझ्या एका मोठ्या कस्टमरला पोल्युशन बोर्डची नोटीस आली अच्छा. आणि तो म्हटला, की "तुला जर माहिती असेल तर आपण एफ्लुएंट ट्रीटमेंट करायला पाहिजेल आपण." आणि दॅट वॉज द ॲक्चुअली अ टर्निंग पॉइंट की वॉटर आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंटला फोकस्डली काम करायचं. आणि तेव्हा 2005 पासून मग मी स्वतःची कंपनी टाकली आणि तेव्हापासून या क्षेत्रात मग काम करतो आहे. अरे वा. असा तो ॲक्सिडेंट झालेला आहे खरं. अच्छा, म्हणजे तुम्ही ॲक्सिडेंटलीच या क्षेत्रात आलाय. पण येस. आता तुम्हाला कसं वाटतं या क्षेत्रात आल्यानंतर? या क्षेत्रात आल्यानंतर एक तर काम एवढं आहे आणि इनिशियली बीइंग अन केमिकल इंजिनियर मला वाटलं होतं, की वॉटर केमिस्ट्री एकदम सिंपल आहे. पण ती समुद्राच्या तळं गाठण्याएवढी आहे. त्यामुळे एवढी ती वॉटर केमिस्ट्री सिंपल नाही हे कळलं. आणि त्याचबरोबर हे जे इम्पॉर्टंट रिसोर्स आहे पाण्याचा आणि हा जसा हळूहळू डिप्लीट होत चालला आहे आणि काही कंट्रीजमध्ये किंवा इवन मागच्या काही वर्षांपूर्वी ड्रॉट झाला होता चेन्नईमध्ये वगैरे. हे जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला कळतं की वॉटरमध्ये खरंच काम करणं खूप गरजेचं आहे आणि या क्षेत्रामध्ये सीरियस लोकांनी काम करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर काम नाही झालं, तर आपली अख्खी ह्युमन रेसच स्टेकमध्ये आहे. तर त्याच्यामुळे हे क्षेत्रात मी असल्यामुळे मला जरा थोडं बरं वाटतंय किंवा असं वाटतंय की आपण काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करू शकतो सोसायटीसाठी आणि नेक्स्ट जनरेशन जी येते त्यांच्यासाठी काहीतरी आपण काम करून त्यांना एक चांगली जागा देऊ शकतो राहण्यासाठी. म्हणून मग या क्षेत्रामध्ये आल्याचं मला थोडा अभिमान पण आहे, थोडे चॅलेंजेस पण आहे आणि अजून शिकतोच आहे आपण त्याच्यामध्ये. खूप छान सर. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ETP यांचे महत्त्व काय आहे? महत्त्व साहेब दोन्हीमध्ये आहे. आता फॉर एक्झाम्पल STP म्हणजे टिपिकली आपण सुवेज म्हणतो की जे WC आणि बाथरूम, किचन याचं जे वेस्ट आहे, या वेस्टमधनं आपण प्रक्रिया करतो. आता याच्यामध्ये जे टिपिकली आपण कंटॅमिनंट्स जे म्हणतो ते आहेत 3 प्रकारचे. एक असतात डिझॉल्व्ड, एक असतात सस्पेंडेड आणि तिसरे असतात बायोलॉजिकल. तर जेव्हा आपण STP जेव्हा बघतो, तर तिथे हे जे सस्पेंडेड किंवा डिझॉल्व्ड असतात, हे मोस्टली ऑर्गॅनिक असतात. आणि त्याच्यामध्ये बायोलॉजिकल कंटॅमिनेशन्स फार जास्त असतात, की ज्याला मोस्टली अनफॉर्च्युनेटली थोडं इग्नोर केलं जातं व्हाईल डिझायनिंग STP. तर हे जर आपण ट्रीट नाही केले, तर हे बायोलॉजिकल सॉल्ट्स जे असतात किंवा ऑर्गॅनिक सस्पेंडेड सॉलिड्स किंवा डिझॉल्व्ड सॉलिड जे असतात, त्याच्यामध्ये मेनली न्यूट्रिएंट्स असतात. म्हणजे फॉस्फेट, नायट्रोजनस कंपाउंड हे असतात. जर ही आपण प्रक्रिया जर केली नाही, तर हे आपण सगळं STP आपल्या नद्यांमध्ये आणि वॉटर लेक्समध्ये किंवा वॉटर बॉडीजमध्ये जातं आणि तिथं हे खूप न्यूट्रियंट्स गेल्यामुळे तिथे अननेसेसरी व्हेजिटेशन वाढतं. ते व्हेजिटेशन वाढण्यासाठी डिझॉल्व्ड ऑक्सिजन त्या ह्याच्यामधला खेचला जातो आणि त्यामुळे ॲक्वॅटिक लाईफ ही धोक्यात येते आणि ती जर धोक्यात आली, तर आपलं अख्खं ह्युमन रेसच धोक्यात येतं असं म्हणतात. बरोबर. त्यामुळे STP ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. STPचा मोठा भाऊ मी म्हणेन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. म्हणजे जे इंडस्ट्रीमधलं जे वेस्ट निघतं ते. आता याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे अगदी छोटा प्रकार म्हणजे व्हेरिएशन इन pH जो STPमध्ये अजिबात नसतो. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक सॉल्ट्स ह्याचे वेगवेगळे प्रकार येतात. ह्याच्यामध्ये हेवी मेटल्ससुद्धा येऊ शकतात, की जे लेड असतात किंवा क्रोमियम आहे, विच इज खूप घातक आहेत ते बरोबर. एन्व्हायर्नमेंटसाठी. प्लस अजून डेंजरस प्रकार म्हणजे काही सॉल्व्हंटसुद्धा येतात. त्यामुळे एफ्लुएंट ट्रीटमेंट
हे ट्रीट करणं एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. आता या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. पण आजकाल पाणीच नाही आहे तुमच्याकडे. बरोबर. त्यामुळे तुम्हाला हे ट्रीट करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत एन्व्हायरमेंटल पण ही काळाची गरजसुद्धा आहे. या दोन्ही गोष्टीमुळे हे दोन्ही ट्रीट करणं खूप गरजेचं आहे. आता जी झिरो लिक्विड डिस्चार्ज ही संकल्पना सध्या सगळीकडे आपण बघतोय इंडस्ट्रीमध्ये, तर ती नक्की काय आहे आणि भविष्यासाठी किती महत्त्वाची आहे असं वाटतं? सर खूप चांगला प्रश्न आहे हा या दृष्टीने, कारण झिरो लिक्विड डिस्चार्ज हा बरेचसे इंडस्ट्री म्हणतात की हा पांढरा हत्ती आहे. हे थोडंसं तथ्य पण आहे त्याच्यामध्ये. कारण जेव्हा आपण म्हणतो झिरो लिक्विड डिस्चार्ज ZLD, झिरो लिक्विड डिस्चार्ज म्हणजे आपण कुठलंही लिक्विड त्यातनं डिस्चार्ज करत नाही. बरोबर. त्यामुळे पण याच्यामध्ये थोडंसं सॉलिड येतं आणि ते आपण डिस्पोज इझिली करू शकतो. मेन काळाची गरज असल्यामुळे की तुम्ही जेवढं पाणी कन्झ्युम करता हे आपल्याला रिसायकल करायचंच आहे. आणि जेव्हा आपण हे पाणी स्पेशली एफ्लुएंट ट्रीटमेंटमध्ये जेव्हा हे पाणी आपण ट्रीट करतो तेव्हा त्याचा TDS हा वाढतो. TDS म्हणजे टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स. हे वाढताना पॉल्युशन बोर्डनी आपल्याला सांगितले की 2100 PPMच्या वरती तुम्ही डिस्चार्ज करू शकत नाही. बर. त्यामुळे ज्या कंपनीज एफ्लुएंट जनरेट करतात, STPमध्ये सहसा हा प्रॉब्लेम येत नाही, कारण जे रॉ वॉटर आपण यूज करतो ते ऑलरेडी या TDSच्या खालती असतं. त्यामुळे शक्यतो STPला सद्य परिस्थितीत ZLD लागत नाही. ती काळ येणार आहे, ते आपण बोलूच यानंतर. पण एफ्लुएंट ट्रीटमेंट करताना बऱ्याच ठिकाणी एफ्लुएंटचा TDS, ट्रीटेड एफ्लुएंटचा TDS हा 2100 पेक्षा जास्त जातो. तर हे फर्दर ट्रीट करण्यासाठी मग ZLD हा नक्कीच लागतो. आणि ZLDचे मध्ये 2 मेजर गोष्टी येतात. एक असतो हाय TDS ला ट्रीट करणारा रिव्हर्स ऑस्मॉसिस प्लांट आणि दुसरं येतो आपलं हीट ट्रीटमेंटवाला, की ज्याच्यामध्ये मोस्टली MEE म्हणतात, MEE मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर्स. याच्यामध्ये सुद्धा बरेचसे प्रकार आहेत. जसं MVR आहे, मेकॅनिकल वेपल रिसायकलसाठी येतात. सिंगल इफेक्ट, डबल इफेक्ट किंवा ट्रिपल इफेक्ट इव्हॅपोरेशन सिस्टीम किंवा जस्ट व्हॅक्यूम सिंगल इफेक्ट किंवा सिंगल स्टेज व्हॅक्यूम इव्हॅपोरेशन किंवा सिंगल स्टेज विदाऊट व्हॅक्यूम इव्हॅपोरेशन. तर याची काळाची गरज आणि प्लस आपल्याकडे जे रूल्स रेग्युलेशन्स ज्यावेळी स्ट्रिक्ट होत चालले आहेत, या दृष्टीने ZLD याला आपण अवॉइड करूच शकत नाही. त्याच्यामुळे हा एक पैलू झाला. सेकंडली काळाची गरज अशासाठी म्हणतोय की जेव्हा तुम्हाला आठवत असेल, जेव्हा ड्रॉट पडला होता काही वर्षापूर्वी बँगलोर आणि चेन्नई साईडला, तर 2 लोकं फटकन त्यांना एवढा फटका बसला आणि बंद पडले, ते म्हणजे इंडस्ट्रीज आणि 5 स्टार हॉटेल्स. आता मी एक एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट करतोय. त्यांना उन्हाळ्यामध्ये रॉ वॉटर मिळत नाही म्हणून अख्खी इंडस्ट्री बंद पडली होती. तर तुम्हाला जर पाणीच नसेल तर इंडस्ट्री बंद करायला लागते. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं एफ्लुएंट करता हे एफ्लुएंट ट्रीट करून रिसायकल करण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि त्याच्यामुळे ZLDला खूप महत्त्व आलेलं आहे आणि अजून भविष्यामध्ये खूप येणार आहे. नुसतं महत्त्व नाही, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. पर्यायच हा एक मोठा त्याच्यामधला फरक आहे. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी अजून विकसित होती आहे. कमीत कमी त्याला पांढरा हत्ती नाही बाबा, काळा हत्ती तरी येऊ दे, त्याच्यानंतर तो घोडा होऊ दे आणि नंतर हळूहळू त्याचं इझिली आपल्याला तो मेंटेन करता यावा, यासाठी ते प्रचलित व्हावं. त्याच्यावर रिसर्च चाललेला आहे. सो लेट्स होप सो की याची टेक्नॉलॉजी अजून चांगली येईल आणि लोक चांगल्या पद्धतीने ते युटिलाइज करता येईल. पण याला पर्याय नाही आहे. अच्छा, म्हणजे आता आपण जे ZLD बघतो ते काही लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्येच मोस्टली Yes. आपण बघतोय. बरोबर. तर पुढे आपल्या म्हणण्याप्रमाणे की हे सर्व ठिकाणीच आपल्याला ZLDच उद्या इन्स्टॉल करावे येस, लागणार. करायला लागणारच आहे सर. इंडस्ट्रीमध्ये पाण्याचा वापर कमी करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतात? सर एक स्टँडर्ड मेथड आम्ही जी वापरतो ते RRR म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. आता रिड्यूस कसं करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये कूलिंगसाठी खूप उपयोग होतो पाण्याचा. तर याच्यामध्ये ट्रेडिशनली को-करंट कूलिंग यूज करतो. तर त्याच्या जागी जर आपण काउंटर करंट कूलिंग केलं तर पाण्याचा वापर कमी होऊन जातो. बऱ्याच ठिकाणी कूलिंग टॉवरला आपण ब्लोडाऊन देतो. तर कूलिंग टॉवर्स हे एका पर्टिक्युलर सायकल्सनी चालवतात, COC म्हणतात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सायकल्स. तर ते मिनिमम जर काही स्पेशालिटी केमिकल्स जर तुम्ही यूज केल्या आणि तर त्या पाण्याची जे रिसायकल पाणी होणार असतं त्याची तुम्ही टॉलरन्स लेवल वाढवली फॉर स्केलिंग अँड करोजन, तर तुम्हाला लेस ब्लोडाऊन देता येतो. तर त्यामुळे तुम्ही मेकअप वॉटर हे रिड्यूस करू शकता.
याच प्रकारे बरेचसे फार्मास्युटिकल्स किंवा फ्रूट प्रोसेसिंग किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये CIP ही कॅज्युअली वापरली जाते, क्लिनिंग इन प्लेस. क्लिनिंग. याच्यासाठी खूप पाणी यूज केलं जातं. तर हे पाणी यूज करताना फ्लशिंग नंतर जर पाणी रिसायकल जर केलं स्टरलायझेशनसाठी वगैरे, तर फ्रेश पाण्याचा वापर हा कमी होला जातो. म्हणून रिड्यूस ही संकल्पना ही क्रिएटिव्हली जर तुम्ही वापरली तर बराच फरक पडेल. नंतरचा R आहे रियूज. रियूज करण्यासाठी फॉर एक्झाम्पल कूलिंग टॉवरचं बॉयलरचं पाणी, कूलिंग टॉवर ब्लोडाऊन, बॉयलर ब्लोडाऊन किंवा स्टीम कंडेन्सेट, हे एवढे सिम्पल आणि फार कमी कंटॅमिनेटेड असलेले एफ्लुएंट आहेत. हे डोळे झाकून एफ्लुएंट ट्रीटमेंटला पाठवतात बऱ्याचशा कंपनी. तर याला जर आपण इझिली रियूज करता आलं तर आपण हे करू शकतो. म्हणून हा रियूजचा जो सेकंड R आहे हा फार इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड तर रिसायकल, म्हणजे तुम्ही हे केमिकल ट्रीटमेंट करा, ZLD लावा आणि रिसायकल करा. पण या 3 R बद्दल 2 Rची अजून आवश्यकता आपल्याला आहे. फर्स्ट आहे रिफ्यूज. सो यू रिफ्यूज टू यूज वॉटर. याच्यामध्ये नवीन पेंटिंग, म्हणजे ऑटोमोबाईलमध्ये पेंटिंग टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पेंट बूथमध्ये डिप करून पेंटिंग केलं जातं. त्याच्यामध्ये पाणी हे कम्प्लिटली यूज होत नाही. आधीची कन्व्हेन्शनल स्प्रे पेंटिंग आहेत, त्याच्यामध्ये वॉटर बेस्ड कलर असतात, हे एमल्शन बेस्ड कलर्स आहेत. बरोबर. तर या नवीन टेक्नॉलॉजीज तुम्ही जर यूज केल्या तर तुम्ही कम्प्लिटली यू हॅव टू रिफ्यूज इट. बरेचसे असे ॲप्लिकेशन्स असतात की जिथे तुम्ही जसे इंकमध्ये वॉटर बेस्ड इंक आहेत, यू रिफ्यूज टू यूज दॅट इंक. ते सॉल्वंट बेस्ड इंक येतात. दे आर लिटल बेटर टू ट्रीट किंवा रिसायकल करायला इझी होऊन जातं. नंतर एक नवीन मी एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट एका वॉशिंग सेंटरसाठी दिला होता. तर टाटा मोटर्स हे वॉशिंग विदाऊट वॉटर असं टेक्नॉलॉजी यूज करत आहेत. म्हणजे कॉम्प्रेस्ड एअर आणि काही सॉल्वंट बेस्ड स्प्रे करून तुम्ही नुसती पुसली तरी पाणी ही गाडी ही तुमची एकदम चकाचक होते. सो दे रिफ्यूज टू यूज वॉटर इवन फॉर वॉशिंग पर्पज. तर त्याच्यामुळे हा जो चौथा R आहे, हा यू रिफ्यूज टू यूज दिस. आणि तिसरा R फार इम्पॉर्टंट आहे, जो आहे रिचार्जसाठी. तर जेवढं आपण जे पाणी यूज येतं, पाण्याचं पाणी हे जर आपण किंवा इवन रिसायकल्ड पाणी जर कुठं यूज नसेल तर तुम्ही बोरवेलला रिचार्ज करायला यूज करा. त्यामुळे हे 5 R जर यूज केले तर फार इंडस्ट्रीला फरक पडेल साहेब. अच्छा. नाही, खूप छान माहिती दिली सर. कारण sir. आतापर्यंत आपण 3 R बद्दलच सर्वांना माहिती होती. त्यामध्ये अजून आपण 2 R बद्दल माहिती दिली. नक्कीच त्याचा वापर आपल्या याच्यामध्ये करता येईल. धन्यवाद. आता आपल्याला कुठलाही एखादा वॉटर ट्रीटमेंट प्लांट डिझाईन करताना त्यामध्ये आपण कुठल्या गोष्टींचा प्रामुख्याने विचार करता? सर, याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर्स असतात आणि ते फॅक्टर्स इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हेरी होतात. पण आम्ही एक सर्व इंडियामध्ये किंवा एक ॲक्रोनिम मी केलं आहे त्याचं, की क्वालिटी ट्रीटमेंट डिफाईन्स स्पेस अँड बजेट. तर ह्या वाक्याला तसा एवढा अर्थ नाही आहे, पण याचे जर प्रत्येक अक्षर तुम्ही पहिलं घेतलं, म्हणजे QT D S आणि B, याचं म्हणजे पहिला Q म्हणजे हे डिफाईन करताना आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी डिफाईन करायला लागते. आता क्वालिटी म्हणजे काय, की बऱ्याच प्रोसेसेसमुळे तुम्हाला नॉर्मल वॉटर चालतं. जर MIDCचं जसं कुरकुम MIDCमध्ये 70 TDSचं पाणी आहे. इट कॅन बी इझिली युज्ड ॲज अ प्रोसेस वॉटर. पण काही ठिकाणी तुम्हाला ROच पाणी पाहिजे असतं, की ज्याचा लेस दॅन 5 किंवा लेस दॅन 10 TDSचं पाणी असतं. हाय प्रेशर बॉयलरला तुम्हाला डिमिनरलाइज वॉटर पाहिजे, त्याच्यामध्ये 0 हार्डनेस किंवा 0 कंडक्टिव्हिटी लेस दॅन 1 किंवा 0.5 पाहिजे असते. किंवा काही ठिकाणी फक्त हार्डनेस नको असतो, सॉफ्ट वॉटरसुद्धा यूज होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला कुठली क्वालिटीचं पाणी पाहिजे हे पहिलं डिफाईन करणं गरजेचं आहे. त्यासाठी Q हा फर्स्ट इम्पॉर्टंट असतो. सेकंड Q म्हणजे क्वांटिटी किती पाहिजे तुम्हाला. आता हा प्रश्न एवढा मोठा आहे की बरेचदा लोक काय म्हणतात, की मी जर प्रोडक्शन डिपार्टमेंटचा माणूस असेल तर मी युटिलिटी डिपार्टमेंटला सांगतो, मला माझी बॅच 1 दिवसात काढणार आहे, मला 1000 लिटर पाणी लागतं. तो म्हणतो ठीक आहे 1000 लिटर. मग 1000 लिटरचा RO आम्ही डिझाईन करतो, पण 1000 लिटर RO दिवसाला लागतं. आता आम्ही विचारत नाही की ते एका शिफ्टला लागतं, 2 शिफ्टला का अख्ख्या दिवसाला, पण आम्ही दिवसाला ॲझ्युम करतो आणि डिवाइड बाय चॉईस करून त्याचं तो पर आवर कॅपॅसिटी ROची फॉर एक्झाम्पल आपण डिझाईन करतो. पण हा प्रोडक्शनला सांगत नाही की मला 1000 लिटर मला एका तासात लागतं, कारण माझा रिॲक्टर लगेच भरायला लागतो, मी काय 2 तास थांबणार नाही आहे. त्यामुळे क्वांटिटी किती आहे याच्यामध्ये फार तफावत कधी कधी होऊ शकते. त्यामुळे कम्युनिकेशन तुम्ही किंवा तुमचं क्वेश्चनर आमच्याकडे असतो, की बाबा तुमची एक्झॅक्टली पर आवर, पर मिनिट किंवा इमिजिएट रिक्वायरमेंट आहे का तुमची, त्यानुसार तुम्ही क्वांटिटी डिफाईन केली पाहिजे आणि त्यानुसार प्लांट डिफाईन केला पाहिजे. त्यामुळे 2 Q हे फार इम्पॉर्टंट येतात. एकदा तुमची क्वालिटी ठरली
की तिसरा जो टी आहे तो ट्रीटमेंट कुठली द्यायची याला कळतो. पण आता त्याच्यातसुद्धा बरेचसे नवीन टेक्नॉलॉजीज आल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्व्हेन्शनल सॉफ्टनर जो रेझिन बेस्ड होता, त्याच्या जागी तुम्ही नॅनो फिल्टर यूज करू शकता. ॲटलीस्ट डायव्हॉलंट मॉलिक्युल्स जे आहेत कॅल्शियम मॅग्नेशियमसारखे ते नॅनो फिल्टरमध्ये जातील, फक्त त्याचा रिजेक्ट तयार होईल. मग रिजेक्ट तुम्ही यूज करू शकता का स्मार्टली? बरोबर. त्यामुळे याच्या बेसिसवर तुमची ट्रीटमेंट होते. त्यामुळे 2 क्यू झाले, 1 टी झाला. त्याच्यानंतर तुमचं आहे डिफाईन्स. डिफाईन म्हणजे त्या सेंटेन्समधला पहिला डी. तर डिस्ट्रिब्युशन हा मोठा फॅक्टर आहे आणि तिथे मला वाटतं की बराच लॅक्युना येतो. बरेचदा इंडस्ट्री काय करतात की मला अरे एवढं पाणी लागतंय, एक खड्डा मारून अंडरग्राऊंड टँक केला. अरे मग तिकडं पण लागतंय, तिकडं एक टँक केला. अरे तिकडनं इकडं लागतं. मग तुमचा ट्रीटमेंट प्लांट इथं आहे. तर ह्या केसमध्ये काय होतं की बरेचसे टँक्स येतात आणि नॉट ओन्ली टँक, बरेचसे पंप्ससुद्धा येतात ना. आणि तुमची डिस्ट्रीब्यूट करण्याची जी आपली कॉस्ट असते आणि मेंटेनन्स कॉस्ट असते, रनिंग कॉस्ट अँड मेंटेनन्स कॉस्ट ही अननेसेसरी इन्क्रीज होते. त्यामुळे मग तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये कुठे कुठे कन्झम्पशन आहे, कुठे कुठे ओव्हरहेड टँक्स लागणार आहेत, कुठे ओव्हर द ग्राउंड टँक्स लागणार आहेत आणि कुठं अंडरग्राऊंड टँक्स लागणार आहेत, हे जर व्यवस्थित ओव्हरऑल बर्ड्स आय व्ह्यूज घेतला तर तुमचं डिस्ट्रिब्युशन हे खूप इफिशियंटली आणि कमी पैशामध्ये, कमी खर्चामध्ये होऊ शकतं. आता इथपर्यंत आलो क्यू, टी आणि डी. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट असतो की तुमची स्पेस किती आहे. कारण काही असं बघितलं मी की आरो सप्लाय केला आहे आम्ही, पण तो वरच्या फ्लोअरला जातच नाही. असे काही कॉम्पिटिटर्स आहेत आमचे की ज्यांनी आरोचं स्किड केलेलं आहे मोठ्याच्या मोठं, पण ते स्पेस त्यांनी डिफाईनच केली नव्हती. किंवा मग एरिएशन टँक किती आहे तुमचा, त्या ह्याला तिथे फ्युचरमध्ये एक्सपान्शन किती आहे, तर तुम्ही स्पेस कुठं देऊ शकता. आणि ती स्पेस जर समजा तुम्ही 1-2 किलोमीटरवर दिली तर तिथनं पंपिंग कॉस्ट किती होईल तुमची. बरोबर. किंवा इव्हन तुम्हाला ग्रॅव्हिटीनी जाण्यासाठी किती त्रास होईल. सस्पेंडेड सॉलिड्स खूप असतात, त्याची वेलॉसिटी बरोबर होते का नाही. त्यामुळे स्पेस अलोकेशन कुठे आहे आणि किती आहे याच्यावरती आपलं प्लांट डिझाईनसुद्धा बरंचसं अवलंबून असतं. आणि नंतर शेवटचा खूप इम्पॉर्टंट म्हणजे बी म्हणजे बजेट. त्याच्यावर तर खूप मारामारी असते. बजेटनुसार म्हणजे काही लोकं म्हणतात की आम्हाला साईड स्ट्रीम फिल्टर फॉर एक्झाम्पल कूलिंग टॉवर्स, की जिथे तुमचं कॉस्ट खूप जास्त आहे, म्हणजे कॅपेक्स तुमचा वाढतो, पण ऑपरेशन कॉस्ट जास्त नसते. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही डायरेक्टली फिल्टर लावला, बॅक फिल्टर्स लावले, तर इनिशियल कॉस्ट काहीच नाही आहे, पण तुमची रनिंग कॉस्ट तिथं आहे. तर त्याच्यामुळे तुमचं कॅपेक्स आणि ओपेक्स ह्यामधला बॅलन्स कसा साधता येईल, हे जर तुम्ही बघितलं तर देन यू हॅव हे सगळं तुमचं जे आपण त्यांना जे सजेशन करणार आहे प्लांटचं, ह्याच्यात सगळ्या मोस्टली गोष्टी ह्या कव्हर होऊन जातात. तर त्याच्यामुळे आम्ही हे सेंटेन्स म्हणतो की क्वालिटी, ट्रीटमेंट, डिफाईन्स, स्पेस अँड बजेट. हे याच्यामध्ये आम्ही पहिलं प्रत्येकाचं अक्षर घेतलं तर इट बिकम्स इझी की या पॅरामीटर्समध्ये आपला प्लांट बसतोय का, किंवा या पॅरामीटर्सनुसार इनिशियल डिस्कशन तुम्ही कस्टमरशी केलं पाहिजे. त्या केसमध्ये मग एरर्स होत नाहीत आणि फ्युचरमध्ये तो व्यवस्थित चालतो प्लांट. बरोबर. म्हणजे एखादा आपल्याला जर इन्स्टॉल करायचा असेल तर त्यासाठी एवढ्या गोष्टी आपल्याला पुढचा विचार करून कराव्या लागतात. हो, करायला लागतात ते. जेणेकरून पुढे तो वापरताना कुठे प्रॉब्लेम येऊ नये. बरोबर आहे, ते करायलाच लागतात ते. बरोबर. आता हे प्लांट डिझाईन आपण जेव्हा करतो त्यावेळेस रॉ वॉटर अनालिसिस किती महत्वाचं आहे? अरे हा तर तुम्ही खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण रॉ वॉटर ॲनालिसिसवर खूप कमी काम केलं जातं. आणि याच्यामध्ये 2 प्रकार असतात. वॉटर ट्रीटमेंट करणं हे थोडं इझी, कारण तिथे वॉटर सोर्स हा अवेलेबल असतो. एफ्लुएंट ट्रीटमेंटला एफ्लुएंट अवेलेबलच नसतं नवीन कंपनीजला, आणि तिथे ही खूप मोठी तफावत निर्माण होण्याचे चान्स असतात. पण तुम्ही साधं वॉटर ट्रीटमेंट किंवा आरो जरी म्हटलं तर तुम्हाला जर माहिती असेल की आरो डिझायनिंग हे आरो प्रोजेक्शनवर होतं. त्याचे सॉफ्टवेअर असतात प्रत्येकाचे. तर ते सॉफ्टवेअरमध्ये आपण एंट्री करताना बरेचसे पॅरामीटर्स आपल्याला एंट्री करायला लागतात. तर याच्यामध्ये हेवी मेटल्स आहेत, फॉस्फेट्स आहेत, इवन क्लोराईडसारखा प्रश्न आहे. हे ॲनालाइजच केलं जात नाही. आणि आरोसाठी बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की कुठलाही जो मॉलिक्यूल किंवा असतो ते डायव्हॅलंट किंवा मोनोव्हॅलंट असतात. मोनोव्हॅलंट मॉलिक्यूल हे आरोमधनं सुद्धा पास होऊ शकतात. तर त्याच्यामुळे ॲनालिसिस हे एवढं इम्पॉर्टंट आहे आरोसाठी आणि आरो प्रोजेक्शनसाठी. आणि त्याच्यानंतर फायनल त्याची रिकव्हरी आणि रिजेक्शन रेट किती येणार आहे याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जे आरो टेस्टिंग करण्याला लॅब आहेत यांना थोडंसं अजून अद्ययावत व्हायला पाहिजे. कारण बरेचसे टेक्निक्स आहेत, जसे माझे मित्र आहेत ते मला सांगतात, विपणन ॲनालिटिकल लॅबचे ओनर,
की IFTR आहे, बरेचसे असे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एक थेंब जरी टाकला, तर तुम्हाला जवळ-जवळ 100 ऑटोमॅटिकली तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळू शकतात. ॲनालिसिस मिळू शकते. अच्छा. आणि जेवढं तुमचं ॲनालिसिस करेक्ट, तेवढं सॉफ्टवेअर करेक्ट. जेवढं सॉफ्टवेअर करेक्ट, तेवढं प्रोजेक्शन करेक्ट. जेवढं प्रोजेक्शन करेक्ट, तेवढं आमचं डिझाइन करेक्ट. आणि जेवढं आमचं डिझाइन करेक्ट, तेवढं कस्टमर हॅपीनेस वाढतो आणि त्याचं रिक्वायरमेंट फुलफिल होते. तर हे टेक्निक जे आहे ना, हे टेक्निक्स बरंच इम्पॉर्टंट आहे. इवन मी आत्ता तुमच्याशी कॅज्युअली बोलताना म्हटलं, की एफ्लुएंट ट्रीटमेंटमध्ये सस्पेंडेड सॉलिड्स हा मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. आणि हे सस्पेंडेड सॉलिड मेजर करताना लॅबमधनं आम्हाला खूप मिसलिडिंग मिळतो आणि आमचं आणि लॅबचं बरेचदा त्याच्यावर आर्ग्युमेंट्स असतात, की मला एवढं पाणी दिसतंय बाबा, गढूळ पाणी आहे. ह्याच्यामध्ये तर केवढे सस्पेंडेड सॉलिड असतील आणि तू मला फक्त 9-10 PPM सॉलिड्स आहेत म्हणून सांगतो. असं कसं काय? तर ते नंतर स्टँडर्ड मेथड सस्पेंडेड सॉलिडसाठी 2 मायक्रॉन फिल्टर करून जे सॉलिड्स येतात, ते सस्पेंडेड सॉलिड दाखवतात लॅबवाली लोकं. पण दॅट इज नॉट सफिशियंट फॉर अस व्हाईल डिझायनिंग एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. तर त्यासाठी मग अजून टर्बिडिटीसुद्धा आम्ही कॅल्क्युलेट केली पाहिजे बरोबर. आणि किंवा डायरेक्ट इव्हॉपरेटिव्ह मेथड जर यूज केली सॉलिडसाठी, तर सस्पेंडेड सॉलिड्स थोडे जास्त मिळतील, पण ती फिगर घेतली पाहिजे. त्यामुळे ॲनालिसिस कुठलं करायचं, कशा प्रकारे करायचं, हे दोन्ही खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत व्हाईल डिझायनिंग एनी प्लांट, असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे जे आपण आता WTP असतील, STP असतील, ETP असेल, जसं आता तुम्ही ROचं उदाहरण दिलं. बरोबर. या सगळ्यासाठी ॲनालिसिस, रॉ वॉटरचं ॲनालिसिस करणं खूप खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं असतं. याच्यात अजून एक पॉईंट ॲड करतो. जसं फॉर एक्झाम्पल सी वॉटर डिसॅलिनेशन प्लांट्स खूप येत आहेत. बरोबर. तर त्याच्यामध्ये हाय TDS पाणी असतं. म्हणजे एनिवेअर बिटवीन 30,000 ते 40,000 30,000 ते TDSचं 40,000 पाणी असतं. आता याच्यामधनं तुम्हाला जर टोटल हार्डनेस काढायचा असेल, तर बाकीचे फॅक्टर्स एवढे इंटरफिअर करतात कन्व्हेन्शनल ॲनालिसिसमध्ये. त्यामुळे ॲनालिसिस करताना सुद्धा जो ॲनालिसिस करणारा टेक्निशियन आहे, त्याला ह्याचं ॲप्लिकेशन माहीत असणं फार गरजेचं असतं. त्या हिशोबाने मग तो ॲडजस्टमेंट करतो. त्यामुळे आम्ही सुद्धा पाणी देताना ते बाबा कसलं आहे पाणी आणि त्याच्यानंतर आम्हाला काय डिझाइन करायचं आहे, डिझाइन हे करायचं? आम्ही त्यांना नक्की सांगतो. त्या बरोबर. हिशोबाने मग ते ॲनालिसिसमध्ये काही चेंजेस करायचे असतील, तर यांनी मग आपल्याला ट्रू व्हॅल्यू मिळते आणि मग आपलं डिझाइन नियर परफेक्शन होऊ शकतं. उत्तर तुम्ही दिलेलं आहे असं मला वाटतंय. कारण आता ॲनालिसिस आपण केलं रॉ वॉटरचं. हां. आता ट्रीटमेंट आपल्याला करायची. मग बरोबर. ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी निवडताना आपण कुठले निकष गृहीत धरता? बरोबर आहे. हा चांगला प्रश्न आहे. कारण बरेचदा ठिकाणी मी बघितलंय, की सॉफ्ट वॉटर पाहिजे म्हणून डोळे झाकून त्यांनी सॉफ्टनर दिलेला आहे. हं. आता सॉफ्टनर म्हणजे रेझिन बेस्ड टेक्नॉलॉजी जी आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियम ॲब्झॉर्ब करून सोडियम द्यायची. ही काही पर्टिक्युलर TDSपेक्षा ती चालतच नाही. आणि तुम्ही जर बघितलं, की आजूबाजूला इव्हन पुण्याच्या आजूबाजूला आमचं असं आहे, की दरवर्षी TDS वाढतोय 200 PPMने. बरोबर. म्हणजे ग्राउंड वॉटर एवढं कंटॅमिनेट होत चाललंय. कंटॅमिनेट होत चाललंय. त्यामुळे तुम्ही जर 1500 TDS, 2000 TDSचं पाणी हे सॉफ्ट एफिशियंटली होऊच शकत नाही. आणि ह्यासाठी मग नवीन टेक्नॉलॉजी जसं मी तुम्हाला म्हटलं, की नॅनो फिल्ट्रेशन, ज्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम हे डायव्हलंट असल्यामुळे आपण एफिशियंटली फिल्टर करू शकतो. जर ही टेक्नॉलॉजी जर यूज केली तुम्ही, तर इट विल बी मोर एफिशियंट. सिमिलरली डिमिनरलायझेशन प्लांट. कन्व्हेन्शनली डोळे झाकून लोकं फिल्ट्रेशन प्लांट, ॲनॅनिक, नंतर तुमचं डिएरेटर येतो आणि कॅटॅनिक आणि नंतर DM प्लांट आपण करतो. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही बॅलन्स ऑफ कॅपेक्स आणि ओपेक्स जर करता आणि तुम्ही RO प्लांट विथ मिक्स बेड जर यूज केला, तर ती टेक्नॉलॉजी काही ठिकाणी जास्त सुटेबल होऊ शकते. तर त्याच्यामुळे तुमच्या ॲप्लिकेशननुसार कुठली टेक्नॉलॉजी तुम्ही यूज करायची आहे, याच्यावर फार महत्त्व असतं. आपण जे म्हणतो कॉम्पॅक्ट STP आणि कन्व्हेन्शनल STP यामध्ये काय फरक आहे? फरक ॲक्च्युली जे कॉम्पॅक्ट नावाने आहे म्हणजे फक्त स्पेसिफिकली स्पेसचा आहे फरक मेनली. आता टेक्नॉलॉजीज जे म्हणतात हे जे यूज करतात हे बऱ्यापैकी जुन्या टेक्नॉलॉजीज आहेत. म्हणजे मेनली सगळ्या बायोलॉजिकल प्रोसेस आहेत. ह्याच्यामध्येच मग काही लोकांनी इन्व्हेन्शन केलं, की जी टिपिकली ॲक्टिव्हेटेड स्लस टेक्नॉलॉजी होते, जिथे आपण MLSS खूप वाढून जातो. त्याच्यानंतर मग ती टेक्नॉलॉजी थोडीशी जास्त चांगली झाली आणि ती अटॅच ग्रोथमध्ये झाली. मग त्याच्यामध्ये ट्रिकलिंग फिल्टर्स किंवा MBBR जी कन्व्हेन्शनली लार्जली यूज होते, MBBR बेस्ड ट्रीटमेंट आली. पण याच्यामध्ये काय व्हायचं, की ॲक्टिव्हेटेड स्लजमध्ये एरिएशन टँक खूप मोठा लागायचा. प्लस मग त्याच्यामध्ये एक ट्यूब सेटल राहायचा. नंतर मग सँड आणि कार्बन फिल्टर. मग एरिएशन टँक एवढा मोठापेक्षा थोडंसं कॉम्पॅक्ट केला MBBR यूज करून.
त्यामुळे तुम्ही बॅक्टेरियाजना थोडं राहायला घर दिलं. सो अटॅच ग्रोथ आली. MBBRमध्ये त्यांना ग्रोथ चांगली मिळाली. थोडंसं त्यांनी जे सर्जेस मिळतात आपल्याला ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंटॅमिनेशनचे, ते सर्जेस सप्रेस करता आले MBBRमध्ये आणि प्लस कॉम्पॅक्ट झाला टँक. सो दॅट वॉज अ गुड थिंग. पण अजून कॉम्पॅक्शनसाठी नवीन आता टेक्नॉलॉजी जी बरीचशी पॉप्युलर होत चालली आहे ती MBR म्हणून आहे. तर MBR हे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ ॲक्टिव्हेटेड स्लज आणि फिल्ट्रेशन सिस्टीम. तर याच्यामध्ये सुद्धा ॲक्टिव्हेटेड स्लज टेक्नॉलॉजीच आहे. फक्त त्याच्यानंतर हे पाणी फिल्टर केलं जातं विथ द हेल्प ऑफ मेम्ब्रेन बायोरिॲक्टर. आणि याचं फिल्ट्रेशन केल्यामुळे आपल्याला जी क्वालिटी जी आहे ती क्वालिटी चांगली मिळते. पण याचा ॲडव्हान्टेज आहे ते खूप कॉम्पॅक्ट झालेलं आहे. आणि कॉम्पॅक्ट इन द सेन्स ऑलमोस्ट तुमची 70% रिडक्शन एवढं होऊ शकतं तुमच्या स्पेसमध्ये. आणि जसं स्पेस हळूहळू वाढत चाललेलं आहे, जसं मुंबईसारखी ठिकाणे आहेत, दिल्लीसारखी, बँगलोरसारखी, जे नुसते कॉस्टलीच नाही झालेले आहे, अवेलेबलच नाही आहे. तर त्या ठिकाणी मग काय करायचं? म्हणून हे कॉम्पॅक्ट प्रोसेस जी आहे किंवा कॉम्पॅक्ट STPs जे आहेत हे थोडे हळूहळू जास्त पॉप्युलर होत चाललेले आहेत. येस, धन्यवाद सर. येस. आता आपण एवढे ट्रीटमेंट प्लांट्स प्रोजेक्ट्स आपण केलेले आहेत, तर आपल्या करिअरमध्ये सर्वात आव्हानात्मक प्रकल्प आपल्याला कुठला वाटतोय? सर्व इंडियामध्ये आम्ही मोस्टली जरा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट करतोय, त्यामुळे प्रत्येक प्लांट हा थोडा आव्हानात्मकच आहे. कारण हे सगळं एफ्लुएंट ट्रीटमेंट हा जरा इंडस्ट्री स्पेसिफिक नॉलेज आहे. त्यामुळे नोबडी कॅन बी एक्सपर्ट इन ऑल द एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स. पण जेव्हा आम्ही फ्रूट प्रोसेसिंगमध्ये करत होतो, म्हणजे ज्यावेळेस आम्ही चालू केला प्लांट, तेव्हा थोडंसंच नॉलेज होतं एफ्लुएंट ट्रीटमेंटचं. पण आमच्या कस्टमरचा खूप विश्वास असल्यामुळे आमच्यावर, आणि आम्ही त्यांना सगळे इम्पोर्टेड इक्विपमेंट दिले होते फ्रूट प्रोसेसिंगचे. आणि त्यांना डायरेक्टली सुप्रीम कोर्ट दिल्लीवरूनच नोटीस आली की तुम्ही एफ्लुएंट ट्रीटमेंट करणं गरजेचंच आहे. तर आता ते काय करायचं म्हटलं एफ्लुएंट ट्रीटमेंट माझा अनुभव आहे असं मला वाटलं, की काय INXमध्येच पहिला जॉब होता, पाणी माहिती आहे, एवढं काय जास्त महत्त्वाचं आहे. म्हटलं ठीक आहे, कन्व्हेन्शनल असतं, काय एफ्लुएंट घ्यायचं, सेटल करायचं, एरिएशनमध्ये टाकायचं, BOD COD रिड्यूस करू आणि फिल्टर करून बाहेर. काहीच वाटलं नाही. आता हे जो प्लांट होता हा होता मँगो प्रोसेसिंगचा. आणि तो प्लांट जेव्हा आम्ही डिझाईन केला कन्व्हेन्शनल मेथडनी, तेव्हा तो अनफॉर्च्युनेटली 300 KLDचा प्लांट होता तो. पण तो एवढा फेल झाला, कारण कन्व्हेन्शनल यूज आम्ही तिथं केलं. तर तेव्हा मग आम्ही जरा तो थोडा आव्हान म्हणून घेतलं, त्याचा जरा थोडा स्टडी केला. तर याच्यामध्ये स्टडीमध्ये आम्हाला कळलं की याचा मोस्टली BOD COD जो रिड्यूस म्हणजे असतो, हे आता आंबा म्हटल्यावर त्याचा पल्प येतो, त्याचे फायबर्स येतात, त्याची कोय असते, त्याचं साली असतात. तर त्याच्यानंतर कळलं की आम्हाला इथे सस्पेंडेड सॉलिड रिमूव्ह करण्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे. त्यामुळे तिथं आम्ही 3 स्टेप सस्पेंडेड सॉलिड रिमूव्हलची सिस्टीम टाकली. ती सिस्टीम एवढी चांगली झाली, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोई काढल्या पहिल्यांदी, बार स्क्रीन कन्व्हेन्शनल होती, पण त्याच्यानंतर आम्ही 10 mmचा एक स्क्रीन टाकला, जे ऑरिक टेक्नो सर्व्हिसेस म्हणून आपली पुण्यामध्ये चांगली कंपनी आहे, ते व्हेरियस स्क्रीन चांगल्या डिझाईन करतात. तर ते एक केलं. त्याच्यानंतर आम्ही एक API सारखा एक इन्स्ट्रुमेंट इन्व्हेंट किंवा रिपोझिशन केलं. जे API हे कन्व्हेन्शनली ऑइल रिमूव्हलसाठी वापरतात पेट्रोकेमिकल्समध्ये. तर त्यासाठी आम्ही टँक केला आणि एक मोठा स्क्रेपर लावला. तर तिथे जेवढे काही फायबर्स आणि साली, टोमॅटोच्या साली वगैरे, ते एवढे तरंगतात तिथे एक स्पेसिफिक रेसिडेन्शियम, आणि ते स्क्रेपरनी कम्प्लिटली बाजू केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही कन्व्हेन्शनल सेटलिंग ट्रीटमेंटला न जाता तिथे डॅफ यूज केला. त्याच्यानंतर जे क्लिअर पाणी आलं, तिथे आम्ही फक्त एवढ्या याच्यामध्ये 40% BOD आमचा रिड्यूस झाला होता. त्यामुळे एरिएशन प्रोसेस जी एक्झिस्टिंग आहे ती एकदम इझी झाली आम्हाला. त्यामुळे ह्या प्लांटला जरा एवढं आव्हान होती आम्हाला, आणि त्याच्यामुळे जवळजवळ 6 महिने लागले आम्हाला हे सगळं ॲनालिसिस करण्यासाठी, त्याचे बॅकएंडला काही नॉट ओन्ली ॲनालिसिस, काही ट्रीटमेंट्स किंवा काही एक्सपेरिमेंट्स करण्यासाठी. याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट एवढीच होती की हा कस्टमरनी आम्हाला खूप महत्त्व दिलं किंवा खूप साथ दिली, आणि त्यांनी आम्हाला फ्री हँड दिला. आणि हा फ्री हँड दिल्यामुळे आम्ही आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करू शकलो. आणि त्याच्यानंतर याच कस्टमरने आम्हाला दुसरी ऑर्डर 400 KLDची दिली, तिसरी ऑर्डर 300 KLDची परत दिली. त्यामुळे एकाच कस्टमरकडे आता आमचे 3 क्रिटिकल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स आहेत की जो सक्सेसफुली चालवतो इथे. अच्छा, म्हणजे असं आहे. आव्हानं तर आली, पण त्यातनं शिकायलाही आपल्याला भरपूर मिळालं. ते तर आहेच, आयदर यू विन ऑर यू लर्न, हे तर तत्व पाहिजेच आपल्या लाईफमध्ये, अदरवाईज मग अवघड होऊन बसेल. मग आता हे सर्व करत असताना आपल्याला बऱ्याच प्लांटमध्ये ट्रबल शूटिंग करावं लागतं. मग अशी कुठली एखादी घटना आपल्या
आपल्याला सांगता येईल का की जी लक्षात राहिलेली आहे ट्रबल शूटिंगच्या वेळेस? अशा तर खूप घटना आहेत साहेब. पण एक जरा थोडी घटना होती, की जी आम्ही कधी फोर्सही केली नाही. जसं लॉकडाऊन संपलं, तसे प्रत्येक एस-टी-पीमधनं आम्हाला यायला लागले कंप्लेंट. अरे म्हणलं कल्चर कसं होत नाही? मग सगळीकडे कल्चर सप्लाय केलं. म्हटलं चांगलं आहे, बिझनेस आपला वाढतोय. कल्चर सप्लाय केलं, 15 दिवसानंतर परत कल्चर डेड. तर म्हटलं हे काय कळायला मार्ग नाही आहे. मग याचं काहीतरी ॲनालिसिस करायला पाहिजे. मग त्याचं जेव्हा ॲनालिसिस कळलं, त्याच्यानंतर काही तिथे आम्हाला अल्कोहोलिक कंपाउंड्स मिळाले. अच्छा. तर याचं कारण काय बाबा? तर याचं कारण असं आम्हाला कळलं, की बरेचदा लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येकाकडे कॅन आणि कॅन सॅनिटायझर होते. बरोबर. तर हे कॅन डायरेक्टली WCमध्ये ओतून दिले ना लोकांनी आणि ते ओतून दिल्यामुळे आपली बायोलॉजिकल प्रोसेस ते ओतून दिल्यामुळे सॅनिटायझेशन एरिएशनमध्ये काम करायला लागेल, की तिथं गरज नाही आहे त्याची. तर हे जरा थोडंसं आव्हानात्मक किंवा एक ट्रबल शूटिंगच्या हिशोबाने आम्हाला महत्त्वाची गोष्ट कळली. आता रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये एस-टी-पी बसवणे का आवश्यक आहे? सर तुम्ही जर बघितलं पुण्याच्या एरियामध्ये साधारण अप्रॉक्सिमेटली 80 लाख पॉप्युलेशन आहे. नुसतं पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीत साधारण 47 ते 48 लाख पॉप्युलेशन आहे. याची जर तुम्ही तफावत बघितली किंवा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये तरी एस-टी-पीज आहेत. पण उरलेले जे सबर्ब्समध्ये जे अपार्टमेंट्स आणि एवढं पॉप्युलेशन आहे, त्यांचे एस-टी-पीज आहेत. आणि ते इंडिव्हिज्युअल अपार्टमेंट्स किंवा हाऊसिंग सोसायटीजचे एस-टी-पीज आहेत. आणि ती जवळ-जवळ 32 लाख लोकसंख्या आहे. आणि तुम्ही जर बघितलं की 150 लिटर पर पर्सन जे ॲव्हरेज घेतो आपण एस-टी-पीसाठी, त्यामुळे करोडो लाख लिटरचं एस-टी-पीचं पाणी हे ट्रीट करणं गरजेचं आहे. आता हे का गरजेचं आहे? कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एस-टी-पीचं पाणी जर आपण ट्रीट नाही केलं, तर हे जे न्यूट्रिएंट्स आहेत, जसे फॉस्फरस आहेत, नायट्रोजनस आहेत, की जे आपल्या ह्युमन वेस्टनंतर किंवा युरिनमधनं हे पास होतात. हे न्यूट्रिएंट्स डायरेक्टली जातात नदीमध्ये किंवा आपले लोकल वॉटर बॉडीज असतात त्याच्यामध्ये जातात. आणि हे न्यूट्रिएंट्स असल्यामुळे तिथे व्हेजिटेशन एक्स्ट्रा ग्रोथ होते किंवा नको असलेल्या बॅक्टेरियाची एक्स्ट्रा ग्रोथ होते. आणि ही ग्रोथ होताना ते किंवा त्या प्रोसेसमध्ये हे जे ऑर्गॅनिक कंटॅमिनंट आहेत याला ते कन्झ्युम करतात. आणि हे कन्झ्युम करताना त्या पाण्यामधला ऑक्सिजन कन्झ्युम होतो. आणि इथे हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे. त्यामुळे डिझॉल्व्ह ऑक्सिजन त्या तळ्यातला, त्या वॉटर बॉडीमधला किंवा त्या नदीमधला डिझॉल्व्ह ऑक्सिजनच कमी होतो. आणि यामुळे जी नेसेसरी आपल्याला ॲक्वॅटिक लाईफ आहे ते किल होऊन जातं. आणि ते जर किल झालं तर म्हणजे असं म्हणतात की 50% ऑक्सिजन जो आहे हा ॲक्वॅटिक लाईफमधनं इमर्ज होतो आहे. आणि हेच जर लाईफ आपण किल केलं तर मग ऑक्सिजनपासूनची जी क्रिया आहे किंवा नॅचरल सस्टेनेबिलिटीचं जी सायकल आहे, ही सायकलला आपण इंटरफिअर करतो आहे. म्हणून हे करणं खूप खूप गरजेचं आहे. आता याची म्हणजे थोडक्यात एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, की मी एक सबर्ब्समध्येच एक एस-टी-पी तयार करत होतो आणि एस-टी-पी करताना किंवा हे जसं डेव्हलपमेंट फास्ट होते पुण्याची, तर एक तिकडचा लोकल जो माणूस असतो तो कुठल्यातरी कॉन्ट्रॅक्टरशी जे-व्ही करतो आणि 4 एकरच्या प्लॉटमध्ये 3 एकरची मोठी बिल्डिंग बांधतो. आणि एफ्लुएंट ट्रीटमेंट किंवा एस-टी-पी हे ते ऑपरेट करत नाही. बाजूला माझाच प्लॉट आहे म्हणून हे एस-टी-पी न ट्रीट करता तिथं टाकले जातं. त्याच प्लॉटमध्ये त्याचा फ्रेश वॉटरची बोरवेल पण असते. मी त्यांच्या चेअरमनना म्हटलं, "अरे तुमच्या मुलांना मोठा प्रॉब्लेम होणार आहे सर, तुम्ही इथंच टाकताय. प्लीज बघा तुम्ही काहीतरी डिस्कस करा कमिटीशी आणि तुम्ही करा काहीतरी करता आलं तर." तर मी त्यांना म्हटलं, "तुमच्या मुलांना फार चॅलेंजिंग दिवस असणार आहेत साहेब. हे कंटॅमिनेशन सगळं तिथं जाईल." 3 वर्षामध्ये त्यांचाच फोन आला मला, की आमच्या बोरवेलमध्ये ई कोलॉय मिळतंय. आता ई कोलॉय हा जो व्हायरस आहे याने म्हणजे वेगवेगळे रोग होतात, पोटाचे रोग होतात आणि हा जो व्हायरस आहे तो फक्त ह्युमन वेस्टमधनं येतो. बरोबर. दुसरीकडं कुठनं नॅचरली मिळत नाही आपल्याला ई कोलॉय. आता ई कोलॉय त्यांच्या ग्राउंड वॉटरमध्ये झाला कंटॅमिनेट. आता ते पाणी जर स्वच्छ करायचं म्हटलं त्याचं बिग चॅलेंज. तर म्हणून एक ॲक्चुअली मला मग प्रेरणा मिळाली, की मी एक छोटं पुस्तक लिहितोय, की फक्त एस-टी-पी गरजेचं का आहे आणि याचे प्रॉब्लेम्स काय येतात म्हणून. त्या पुस्तकाचं नाव दिलंय मी नेचर डज नॉट फॉरगिव्ह. तुम्हाला नेचर हे माफ करू शकत नाही किंवा करतच नाही. आणि हे एक जिवंत उदाहरण आहे, की जर तुम्ही एस-टी-पीचं पाणी ट्रीट नाही केलं, तर तुमचं फ्रेश वॉटर, अंडरग्राउंड वॉटर जे चांगलं आहे आणि जे स्केअर्स आहे, म्हणजे म्हणतात की 3% पाणी चांगलं आहे, त्यातले 2% आपण रियूज करू शकतो. बरोबर. तर हे पण पाणी तुम्ही जर करत असाल कंटॅमिनेट, तर तुमची फ्युचर किंवा तर मला फ्युचर वाटत होतं, पण हे आपल्या आत्ताच्या स्टेजला
हे एवढं घातक आहे की ते ई कोलॉयसारखे व्हायरस, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं एस टी पीमध्ये हे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंटॅमिनंट आहेत, पण बायोलॉजिकल कंटॅमिनंटला याला अनफॉर्च्युनेटली आपण दुर्लक्ष करतो आणि हेच ग्राउंड वॉटर कंटॅमिनेट करणार आहेत. त्यामुळे हे खूप अनन्यसाधारण महत्त्व याला आहे, कारण पॉप्युलेशन जसं वाढतंय तसं सुवेज जनरेशन खूप होत आहे आणि बरोबर ते आहे. जर ट्रीट केलं नाही तर फ्रेश वॉटरचं आपण वाट लावणार आहोत आणि ते नंतर ट्रीट करण्यापेक्षा सुवेजपेक्षा त्याला जास्त कॉस्ट पडणार आहे आपल्याला. म्हणून हे खूप गरजेचं आहे. सो नक्कीच सर. आपण जे पुस्तक लिहिताय ते आम्हाला नक्कीच वाचायला आवडेल. अरे थँक्यू सो Yes. मच. अवेअरनेससाठीच लिहितोय ते. आता या सोसायटीमध्ये जेव्हा आपण एस-टी-पी इन्स्टॉल करायचं ठरवतो, तर त्याची कॅपॅसिटी आपण कशी ठरवली जाते? सर चांगला तुमचा क्वेश्चन आहे. चांगला याच्यासाठी की आमच्यासारखी लोकं जी आहेत, हे आम्ही फक्त बघतो की पोल्युशन कंट्रोल बोर्डनी किती बाबा तुझे फ्लॅट्स किती? 100. 100 इंटू 4 लोकं राहतील. म्हणजे 400 लोकं झाली. 400 लोकं आणि आम्हाला स्टँडर्ड्स आहेत 150 लिटर पर हेड पर डे. ॲज पर दिस तुमचा जर एस-टी-पी असेल तर तुम्हाला कन्सेंट मिळून जातो. Okay. प्रॉब्लेम असा झाला आहे की लाईफस्टाईल आपली इन्क्रीज होत चालली आहे. बऱ्याच ठिकाणी हाय क्वालिटीचे शॉवर्स आलेत, टॅप्स आलेत, नळ आलेत, की ज्याच्यामध्ये हाय प्रेशरचं पाणी यूज केलं जातं. म्हणून बऱ्याच ठिकाणी हाय प्रेशरचे पंप लावलेले जातात. छोटे छोटे पंप असतात. थोडा फ्लो आला, नळ उघडला की ते ऑटोमॅटिकली पंप चालू होतो आणि हाय प्रेशरनी होऊन जातं. तेव्हा कुठं आपल्याला शॉवर चांगला मिळतो. तर ह्यानी काय झालं आहे की ह्यानी 150 लिटर जे आहे ना, हे गणित कुठंतरी घडलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्या ठिकाणी डिशवॉशर झालेत, बरोबर. वॉशिंग मशीन झालेत, बरोबर. की ज्या ठिकाणी एकाच बादलीमध्ये आपली जी बाई असायची ती 2-3 कपडे बुचकळून वॉश करत असेल, त्याच्या जागी वॉशिंगमध्ये हीट हीट ट्रीटमेंट आली, वॉशिंग आलं, हीट आलं, ड्रायिंग आलं, स्पिनिंग आलं. त्याच्यामुळे ते कन्झम्पशन हळूहळू वाढत चाललेलं आहे. त्यामुळे हे कन्झम्पशन लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक घरी एक-एक गाडी आली आहे आणि गाडी आली म्हटलं तर वॉशिंग आलं. वॉशिंग आहे. त्यामुळे प्रत्येक गाडी आता ज्या पूर्वी म्हणजे 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी 100 फ्लॅटमध्ये जवळ-जवळ 10-15 गाड्या असायच्या. आता 100 फ्लॅटमध्ये 100 पेक्षा जास्त गाड्या असतात. त्यामुळे हे जे वॉशिंग आहे म्हणजे आपण ॲव्हरेज धरलं की तुम्हाला एक बादली म्हणजे 15 ते 20 लिटर पाणी एकासाठी तुम्ही गाडीसाठी धुवायला यूज करता. आता एवढे 100 आले ना तुमचे, मग तुमचं हे पाणी जाणार कुठे? हे पाणी जातं सुएजमध्ये नॅचरली. त्यामुळे त्याची ड्रेनिंग सिस्टीम कशी तुम्ही डिझाईन करताय, पावसाचं पाणी कुठं जातंय, हे सुद्धा कन्सिडर करायला लागतं. त्यामुळे 150 लिटर पर हेड पर डे हे गणित थोडंसं चुकण्याचे चान्सेस खूप असतात एस-टी-पी डिझाईन करण्यासाठी. त्यामुळे त्या हिशोबाने डिझाईन करणं योग्य असं माझं म्हणणं आहे. अच्छा. आता या सोसायटीसाठी एस-टी-पीचे निकष काय आहेत? म्हणजे किती फ्लॅट्स असेल तर आपल्याला एस-टी-पी अनिवार्य आहे? फ्रँकली स्पीकिंग सर याच्यामध्ये थोडं क्लॅरिटी नाही आहे. पण ॲज पर द लेटेस्ट जे जी-आर आला आहे त्याच्यानंतर 75 फ्लॅट्सच्या वरती जर असेल तर तुम्हाला एस-टी-पी टाकणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा विदिन प्रिमायसेस जर असाल तरीसुद्धा तुम्हाला आजकाल ते कंपल्सरी करतायत. म्हणजे विदिन कॉर्पोरेशन लिमिटच्या जर नवीन सोसायटी आले तर तिथेसुद्धा ते आजकाल कंपल्सरी करतायत, जे आधी नव्हतं आणि सबअर्ब्समध्ये तर आहेतच आहे. हां, तोच माझा पुढचा प्रश्न होता, की एस-टी-पी डिझाईन करताना भविष्यातील एक्सपान्शन लक्षात घेतले जातात काय? नॉर्मली एस-टी-पी जर तुम्ही हाउसिंग सोसायटीचा असेल तर भविष्यातलं एक्सपान्शन आपण धरत नाही. आता रेसिडेन्शियल एस-टी-पीमध्ये कुठली टेक्नॉलॉजी जास्त वापरली जाते? म्हणजे ज्या काही टेक्नॉलॉजी आहेत, Okay. एम-बी-बी-आर आहे, एस-बी-आर आहे किंवा एम-बी-आर आहे. तर कुठली टेक्नॉलॉजी आत्ता सध्या जास्त वापरली जाते? सध्या माझ्या मते मोस्ट कॉमनली यूज्ड ही एम-बी-बी-आर आहे. ही याच्यासाठी की एम-बी-बी-आर टेक्नॉलॉजी बरेचसे लोकांना कळते किंवा बरेचसे सप्लायर हे इझिली देतात. एम-बी-बी-आर टेक्नॉलॉजी ही वापरण्यासाठी किंवा ऑपरेशनसाठी ही बऱ्यापैकी कन्व्हिनियंट आहे. म्हणजे लेमॅन किंवा खूप हाय एज्युकेटेड किंवा माहिती असलेला ऑपरेटर ती टेक्नॉलॉजी चालवू शकतो. म्हणजे त्याला काही स्पेशल शिक्षण असं लागत नाही. थोड्या शिक्षणात तो एक्झॅक्टली चांगला ट्रेन होऊ शकतो आणि एम-बी-बी-आर हा बऱ्यापैकी रिझल्ट देतो. पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की एम-बी-बी-आर टेक्नॉलॉजीमध्ये आपण जो बी-ओ-डी, सी-ओ-डी रिडक्शन हा 80% म्हणतो किंवा अगदी 85 पर्यंत मॅक्झिमम जर चांगली चालवते म्हणतो. आणि जे पॉल्युशन बोर्डने जे स्टँडर्ड्स केलेले आहेत, मिनिमम स्टँडर्ड्स, हे बी-ओ-डी शुड बी लेस दॅन 30 पी-पी-एम. तर बरेचदा एम-बी-बी-आर टेक्नॉलॉजीमध्ये हे अचीव्ह होत नाही.
म्हणून आपल्याला काही फिल्ट्रेशन सिस्टीममध्ये जायला लागतं आणि त्याचा बेस्ट ऑप्शन जो इमर्जिंग होतो आहे तो आहे MBR, की जो ॲक्टिव्हेटेड स्लज आणि फिल्ट्रेशन सिस्टीम आणि कॉम्पॅक्टनेस या तिन्हीच्या गोष्टी करतो आहे. फक्त याच्यामध्ये चॅलेंज असा असतो जेव्हा हाऊसिंग सोसायटीमध्ये असतात तिथे ऑपरेटर जो MBRसाठी लागतो याला थोडंसं प्रोसेसचं नॉलेज पाहिजे, थोडं ऑटोमेशनचं नॉलेज पाहिजे. हे कॉम्बिनेशन थोडंसं रेअर असल्यामुळे इथले ऑपरेटर लवकर तयार होत नाही आहेत आणि ऑटोमेशन मेंटेन करणं हे हाऊसिंग सोसायटीच्या लेवलला थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. म्हणून MBR हा थोडंसं हाऊसिंग STPमध्ये जेवढा पॉप्युलर होत नाही आहे, MBBRच अजून चालू आहे. इंडस्ट्रीमध्ये हाऊएव्हर MBR इज गेटिंग मोर पॉप्युलर अँड पॉप्युलर. या सर्व ट्रीटमेंट प्लानमध्ये मग STP असेल, ETP असेल, तर ऑपरेटरची भूमिका किती महत्त्वाची आहे? सर माझं म्हणणं आहे तुम्ही किती मोठी किंवा चांगली फरारी घ्या किंवा काही कुठली मोठी गाडी घ्या, त्याचा ड्रायव्हर हा सर्वात महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही कुठली टेक्नॉलॉजी असू दे, त्या टेक्नॉलॉजीला व्यवस्थित वापरल्याशिवाय त्या टेक्नॉलॉजीचा पूर्ण फायदा होत नाही. तर त्याच्यामुळे ऑपरेटर हा म्हणतो आम्ही हा सर्वात महत्त्वाचा असतो. आता ऑपरेटरचा रोल हळूहळू चेंज होत चालला आहे. कारण जसं ऑपरेटरवर रिलायबिलिटी कमी होत चालली आहे तसं ऑटोमेशन वाढत चाललं आहे. त्यामुळे आजकालच्या ऑपरेटरला प्रोसेसशिवाय ऑटोमेशन शिकणं हे फार गरज होणार आहे आणि ती काळाची गरज असणार आहे. पण ऑपरेटरचं महत्त्व कधीच कमी होऊ शकत नाही. कुठल्याच तुम्ही आत्ताचा AI जमाना म्हणतो आपण, पण तरीसुद्धा म्हणजे ऑटोमेशन असू दे, IoT असू दे, जर तुम्ही डेटा इंटरप्रिटच व्यवस्थित करू शकला नाही, तर मग ऑपरेशनसाठी किंवा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी स्टेप कशा घेणार? आणि हे काम त्या ऑपरेटरचं असतं तिथे. त्यामुळे ऑपरेटरला हे खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि ऑपरेशन करणं हे लाईटली न घेता पाहिजे. कारण बरेचदा आम्ही आमचे कस्टमर म्हणतात, "अरे वो सिक्युरिटी गार्ड ऑन ऑफ कर लेगा ना, उसमें क्या है? ऑपरेटर क्यों चाहिए?" तर हे ऑपरेटर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जसं म्हणजे इम्पॉर्टंट तर एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीने आहेतच, पण साध्या हाऊसिंग सोसायटीला सुद्धा 50,000, 1,00,000, 1,50,000 आजकाल पेनल्टी करतायत पोल्युशनची बोर्ड. त्यामुळे तुमचे जर एवढे पैसे जर स्टेकमध्ये असतील तर त्यांची जबाबदारी आहे की तिथे प्रॉपर चांगला माहिती असलेला आणि एक्सपिरियन्स ऑपरेटर लावणं हे खूप गरजेचं आहे. मग आता जे आपण बघतो सध्या की रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये STP बंद पडतात किंवा बंद असतात, तर काय मुख्य कारणं आहेत ते बंद असण्याची? मुख्य कारण म्हणजे अवेअरनेस म्हणेन मी आणि हा अवेअरनेसच पैदा करणं इम्पॉर्टंट आहे म्हणून हे पुस्तक लिहित होतो मी. आणि हे स्पेसिफिकली मी हाऊसिंग सोसायटीच्या कमिटी मेंबर्स आणि चेअरमन, सेक्रेटरी, ट्रेझरर यांच्यासाठीच लिहितो आहे. आणि ही लोकं हायली म्हणजे जे चेअरमन हे असतात ते प्रोफेशनल असतात. त्यांना माहिती असतं की बाबा हे करणं आहे आणि मी जेव्हा लोकांना हे सांगतो ते म्हणजे काही डॉक्टर्स असतात, काही गुड बिझनेसमॅन असतात, काही IT प्रोफेशनल असतात. त्यांना जेव्हा तुम्ही समजून सांगता की याचं महत्त्व काय आहे, ते म्हणतात हो करू किंवा काही असू दे, मला माझ्या सोसायटीचा STP चालू करायचा आहे. बरोबर. फक्त अवेअरनेस हा एक फार इम्पॉर्टंट फॅक्टर मी बघितला आहे की ज्यांना अवेअरनेस नाही आहे की अरे हे करायला लागतं. म्हणून बरेचसे प्लांट्स बंद आहेत. ह्याच्यामध्ये दुसरा सेकंड एक ड्रॉबॅक किंवा एक हर्डल जी म्हणतो ते आहे इलेक्ट्रिसिटी कॉस्ट. कारण सबर्ब्समध्ये जेव्हा आम्ही बऱ्याचशा छोट्या हाऊसिंग सोसायटीमध्ये जातो जिथे वर्किंग क्लास असतो आणि तिथे 3-3.5 लाख इलेक्ट्रिकचं बिल जेव्हा येतं हाऊसिंग सोसायटीचं, तर ते डिस्ट्रीब्यूट करायला लागतं आणि त्या बिचाऱ्यांनी ऑलरेडी त्यांचा EMI चालू असतो. त्यामुळे हे ॲडिशनल बर्डन कशाला बाबा आम्हाला? तर हा एक सेकंड हर्डल आहे. तर त्यासाठी खूप चांगली शासनाने पण म्हणजे किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशननी एक हेल्प करतात की तिथे इलेक्ट्रिसिटीचं सेपरेट बिल द्यायला अलाउड आहे. म्हणजे मग ते कसं होतं की बिल तुमचं स्टेज वाईज येतं ना किंवा एक तुम्ही पर्टिक्युलर स्लॅब हे केली नंतर दुसऱ्याला जास्त, तिसऱ्या युनिटला जास्त चार्जेस असं ते स्लॅब वाईज तुमचं बिल येतं. तर तुम्ही इथं सेपरेट जर युनिट केलं तर तुमचे स्लॅब्समध्ये ॲडिशन होत नाही. त्यामुळे बरेचशा लोकांना आम्ही रिकमेंड करतो की तुम्ही सुवेज ट्रीटमेंट प्लांटसाठी एक सेपरेट मीटर घ्या ना. त्यामुळे तुमचं ॲटलिस्ट बिल थोडं कमी होऊ शकेल. आणि तिसरं हर्डलमध्ये ऑपरेशन कॉस्ट. प्रॉपर ऑपरेटर्स हे मिळत नसल्यामुळे सुद्धा त्यांना वाटतं अरे जाऊ दे ना, कुठं हे करत बसा, कोण सारखं लक्ष देईल बॅक्टेरियावर, किती SUA आला, किती MLS आला, फिल्ट्रेशन बाबा बॅकवॉश दिलंय का नाही दिलंय, पंप खराब झाला, हे वगैरे जे आहेत ना हे गोष्ट. त्यामुळे हे 3 हर्डल्स आहेत असे जे इम्पॉर्टंट आहेत असं मला वाटतं. आता हे STPचं जे ट्रीटेड वॉटर आहे, जे आपण ट्रीट करतोय, ते आपल्याला कुठे-कुठे वापरता येतं? आत्ता सद्य परिस्थितीत साहेब
मोस्टली आपण WCच्या रिसायकललाच वापरू शकतो हे. का? कारण अजूनसुद्धा BOD हा 30च आहे आणि BOD मी म्हटल्याप्रमाणे एक जस्ट सिंगल पॅरामीटर आहे. दुसरं जे खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर जे आपण दुर्लक्ष करतो ते आहे बॅक्टेरियल कंटॅमिनेशन. त्यामुळे कितीही तुम्ही जरी केलं तरी त्याच्यामध्ये जो डिसइन्फेक्शनचा प्रकार आहे त्याच्यामध्ये सर्वात बेस्ट डिसइन्फेक्शन ओझोनायझेशन आहे. त्याच्यानंतर आहे सोडियम हायपोक्लोराईड किंवा क्लोरीन डोजिंग करणं आणि तिसरं आहे UV. कारण तिसरं UV का म्हणतोय? कारण UVमध्ये सुद्धा थोडे जर व्यवस्थित डिझाईन नाही केला तर एक छोट्या सस्पेंडेड सॉलिड्समध्ये जे रेज येतात UVचे त्याच्या बॅकसाईडला बरेचसे कॉलनीज, हजारो करोडो कॉलनीज बॅक्टेरियाच्या असतात. ते ट्रीटच होत नाहीत. त्यामुळे पर्सनली मी म्हटलं तर ओझोनायझेशन इज द बेस्ट वे. मग रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये जो STP आपण इन्स्टॉल करतो त्यामुळे किती फ्रेश वॉटरची बचत होऊ शकते? त्यामध्ये सर अप्रॉक्सिमेटली 40-45%चा इंटेक कमी झालेला आहे. अच्छा. म्हणजे ते पाणी आपण WCसाठी वापरतो. आता जे किचन ऑइल आहे किंवा केमिकलचा वापर केला जातो किंवा सॅनिटरी वेस्ट असेल यांचा STPवर कितपत परिणाम होतो? खूप मोठा परिणाम होतो साहेब. आता प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये असा आहे, की म्हणजे मला डिझाइन चॅलेंज करायचं नाही आहे. पण इंडियामध्ये कुकिंग ऑइल हे जास्त प्रमाणात यूज होतं कंपेअर टू युरोप किंवा बाहेरच्या कंट्रीजमध्ये. आणि आपल्या इथं ऑइल अँड ग्रीस नावाचा एक चेंबर म्हणून एक येतच STPमध्ये. आहे. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये फिकल मॅटर म्हणजे WCचे सॉलिडसुद्धा लाईट असतात. ते सुद्धा त्याच्यावर तरंगतात. ऑइल पण त्याच्यावर तरंगतं. बरोबर. त्यामुळे ऑइल अँड ग्रीसचा हा असा जो डिझाईनच्या हिशोबाने ऑइल अँड ग्रीस तिकडचं काढून टाका बाहेर, असं करता येत असं नाही. होत नाही. म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी मॉडिफाय करताना आम्ही ऑइल अँड ग्रीस चेंबरमध्ये एअर सोडलेली आहे. कारण मेन फूड तर वरती तरंगतच आहे ऑइलबरोबर. मग ते सुद्धा आम्ही मिक्स करतो आणि ते पुढं जा बाबा बॅक्टेरियांना खाणं द्या. म्हणून ते आम्ही पुढं घेतलेलं आहे. आता या वॉटर अँड वेस्ट वॉटर मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनियर, केमिकल इंजिनियर किंवा मेकॅनिकल इंजिनियर यांची भूमिका किती महत्त्वाची आहे किंवा यांना ओके. किती संधी आहे या क्षेत्रामध्ये? सर एखादा तुम्ही सुवेज ट्रीटमेंट प्लांट किंवा एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बघितला मिड साईजचा म्हणजे MLDमध्ये गेलो आपण समजा 1 MLD, 2 MLD तेव्हापासून लकीली याच्यामध्ये सगळ्या इंजिनिअरिंगच्या स्ट्रीम्स या कव्हर होतात. येस. तसंच सर ITI किंवा डिप्लोमा, BSc, BCom या इतर शाखांमधून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात रोजगार आणि करिअरच्या किती संधी उपलब्ध? ॲक्च्युली आत्ताचा जर काळ बघितला साहेब तर सॉरी टू से दिस पण तुम्ही ज्याच्यात डिग्री करताय त्याचं एवढं काही फरक पडत नाही. कारण असं काहीतरी लोक म्हणतात की आपली एज्युकेशन सिस्टीम एवढी ट्रान्सफॉर्म होणार आहे की इट इज मोर प्रॅक्टिकल होणार आहे ते. बरोबर. त्यामुळे तुम्ही कुठल्याही स्ट्रीमचे असा हे स्ट्रीममध्ये शिकणं कम्पॅरेटिव्हली इझी आहे. कारण वॉटर केमिस्ट्री अशी खूप रॉकेट सायन्स नाही आहे. हे कोणी ॲडॉप्ट करू शकतो. पण याच्यामध्ये मग काय होतं तुमची सिन्सिअरिटी आणि डिसिप्लिन या 2 गोष्टी आणि इच्छा काम करण्याची ज्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो किंवा एक उत्सुकता म्हणतो. ही जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही कुठल्याही स्ट्रीममध्ये असाल ना काहीच प्रॉब्लेम पडत नाही. आता आपण जे एवढ्या वर्ष या क्षेत्रामध्ये आहात तर येत्या काळामध्ये वॉटर क्षेत्रामध्ये रोजगाराच्या किंवा व्यवसायाच्या संधी किती मोठ्या प्रमाणात वाढतील असं आपल्याला वाटतं? सर खूप प्रमाणात आहेत. म्हणजे आत्ताच मी जर नुसतं पुण्याचंच उदाहरण म्हटलं तर 32 लाख लोकसंख्याचं सुवेज बाहेर पडतंय. त्यामुळे याच्यामध्ये बिझनेसमध्ये एंटर करण्यासाठी तर खूपच मोठा वाव आहे. शेवटच्या प्रश्नाआधी मला फक्त एक विचारायचं आहे. जेव्हा मी आपलं इंट्रोडक्शन देत होतो त्यामध्ये गिनीज बुक रेकॉर्ड असं एक अच्छा. आम्हाला दिसलं की आपली नोंद झालेली आहे. बरोबर. तर एक थोडक्यात मला सांगता येईल का की कशाबद्दल ती गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अच्छा, आपली अच्छा. नोंद झाली? सर लकीली मी एक क्रिसलिस म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे जी एंटरप्रेन्योरशिपवर काम करते. तर त्याच्याशी मी जुडलो गेलो. तर तिथे कसं आमचं एक ग्रुप जमला होता सगळ्या एंटरप्रेन्योर्सचा आणि त्यांचे जे मेन इन्चार्ज आहेत मिस्टर गुप्ता म्हणून आहेत, मनीष गुप्ता. तर ही इज अ जेन्युइन पर्सन म्हणजे सच अ जेम ऑफ अ पर्सन आणि डिसिप्लिन म्हणा तुम्ही ट्रेड्स म्हणा, सॉफ्ट स्किल्स म्हणा किंवा काही क्वालिटीज म्हणा एकदम मूर्तिमंत पॉझिटिव्ह उदाहरण आहे ते. तर ही इज अ व्हेरी बिग मोटिवेशनल स्पीकर आणि नुसतं शिकवत नाहीत तसे ते वागतात सुद्धा. तर त्यांच्याकडे आमचं शिकण्याचा योग आला माझा. सो आय फील व्हेरी लकी अबाउट इट. आणि तिथे आम्ही बरेचसे एंटरप्रेन्योर्स होतो. तर असंच ठरलं की काहीतरी आपण एकत्र आलो तर काहीतरी मोठं करावं. पण मोठं काय करावं की जे रिकग्नाइज सुद्धा होईल.
बरं. म्हणून मग असं ब्रेनस्टॉर्मिंग करता करता त्यांनी सांगितलं की आपण एक रेकॉर्ड आहे इटालियन लोकांनी केलेलं की लॉंगेस्ट ह्युमन चेन अंडर द वॉटर असं आपण केलं तर याच्यामध्ये बरंच स्पेंड. आता फॉर एक्झाम्पल मी पण त्यात होतो, पण मला पोहता येत नाही. पण म्हटलं लेट्स सी, जाऊ आपण, सगळ्यांनीच ठरवलं आहे तर लेट्स हॅव दिस आहे. म्हणून आम्ही ते ठरवलं आणि 132 ऑन्टरप्रेनर्स सिंगल सिटीमध्ये, सगळे ऑन्टरप्रेनर्स, हे सगळे आम्ही एक खोताव म्हणून ब्युटिफुल आयलंड आहे बँकॉकच्या जवळ. तर तिथे जरा समुद्र शांत असतो, गाळ चांगला आहे, पॉल्युशन कमी आहे, म्हणून ते ठिकाण आम्ही चूज केलं होतं. अच्छा. तर तिथे ऑलमोस्ट 1 तास 132 लोकांनी ह्युमन चेंज हात धरून आम्ही एकमेक होतो आणि लॉंगेस्ट ह्युमन चेंज अंडर द वॉटर असा आम्ही तिथं रेकॉर्ड प्रस्थापित केला. आणि तो करायचा होता रेकॉर्ड म्हणून आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे एक्झिक्युटिव्स, त्यांचा कॅमेरामॅन, ऑफिशियल वगैरे सगळे तिथं बोलवली होती आणि त्यांच्यावर आम्ही हा रेकॉर्ड केला. आता सर, एक ऑडियन्ससाठी आपला काय मेसेज असेल? ऑडियन्ससाठी होपफुली मी असं ॲज्युम करतो की तुमचे 2 ऑडियन्स आहेत. एक तर स्टुडंट्स असतील तुमचे आणि एक नॉर्मल लोकं असतील. नॉर्मल लोकांना तर आहे की तुम्ही हे 5 आर तर नक्की फॉलो करा. कारण पुढचं आयुष्य हे खूप अवघड आहे. आत्ताच आपण बघितलं, पाऊस नसल्यामुळे एकाडेक पाणी येत होतं, तर बऱ्याच लोकांची केवढी तारांबळ झाली. आणि दुसरं टाईपचं ऑडियन्स सर तुमच्यासाठी जे तुमचे स्टुडंट्स आहेत, त्यांना मला सांगावसं वाटतं, हे जे फील्ड आहे, हे फील्ड खूप प्राईम होणार आहे. कारण हवा, पाणी आणि अन्न ह्या 3च गोष्टी तुम्हाला जिवंत ठेवणार आहेत आपल्या जनरेशनला. आणि त्यासाठी पाण्यामध्ये करिअर करायचं तुम्ही नक्की गिव्ह अ सेकंड थॉट ऑन दिस. याच्यासाठी खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. धन्यवाद सर. येस, धन्यवाद सर. तर आपले आत्ताही बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत आणि हे प्रोजेक्ट चालू असताना पण आपण वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी इथे उपस्थित आहात. तर ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि असाच आम्हाला सपोर्ट तुमच्याकडनं पुढेही मिळेल अशी मी एक आशा व्यक्त करतो. धन्यवाद सर. तुमच्या धन्यवाद कॉलेजनी मला इन्व्हाइट केलं. माझे मनातले काही गोष्टी होत्या त्या सांगायला जरा तुम्ही मदत केली. आणि तुमचं हे जे कार्य तुम्ही करताय, या कार्यासाठी खूप शुभेच्छा आणि कौतुक करण्यासारखं तुम्ही कार्य करताय एवढं नक्कीच. तुम्हाला ह्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद आमची सर. कुठेही मदत लागली तरी प्लीज सांगा. धन्यवाद नक्कीच सर. सर, नक्कीच. तर आज आपण सरांसोबत जी चर्चा केलेली आहे, तर त्याचा उपयोग हा जनतेला तर होणारच आहे, पण त्याहीपेक्षा या क्षेत्रामध्ये कार्य करत असणाऱ्या इंजिनियर्स, टेक्निशियन्स, सुपरवायझर्स किंवा ऑपरेटर्स यांना देखील आजच्या या पॉडकास्टमधील माहितीचा नक्कीच उपयोग होणार आहे. तर सध्या पाणी संवर्धन, पाणी पुनर्वापर आणि पाणी व्यवस्थापन याची फार गरज आहे आणि आजच्या या पॉडकास्टमधून सरांनी आपल्याला याबद्दल बरंचसं असं एक अनमोल असं मार्गदर्शन या पॉडकास्टमधनं केलेलं आहे आणि नक्कीच त्या माहितीचा उपयोग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करूयात. आणि अशाच पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू. पण तोपर्यंत तुम्ही सर्वांनी पाणी बचत करावी आणि पाण्याचा पुनर्वापर करावा असे मला वाटते. तर नक्कीच आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूयात. धन्यवाद.